बळी सारे वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाही लढत जा थांबायचं नाही 2010 ते 2015 या कालावधीमध्ये नगरसेविका असताना हा सेक्टर 11चा जो विभाग आहे, सेक्टर 11 सरोवर विहार, तर हा विभाग माझ्याकडे आलेला होता, सीबीडी एरियामध्ये कनेक्टेड होता. आणि त्यावेळी जेव्हा आम्ही इथे बघितलं तर हे अगदी पूर्णपणे खंडर होतं. म्हणजे इथे सगळी हे डम्पिंग व्हायचं, जी डेब्रीज होती ती सगळी डेब्रीजचं इथे डम्पिंग व्हायचं. झाडं अक्षरशः पूर्णपणे कचरा या ठिकाणी पडलेला होता. या विभागामध्ये फक्त हा डम्पिंग एरिया म्हणून ओळखला जायचा रस्ताही नव्हता. आणि त्या रस्त्यालाही अक्षरशः येणारे सगळे जे डंपर्स होते त्याची सगळी धूळ इथे उडत होती. नागरिकांची खूप मोठी कंप्लेंट होती. आणि त्यावेळी त्यांना आम्ही आश्वासन दिलं होतं की आम्ही हा तुमचा रस्ताही करून देऊ आणि हे उद्यानही आम्ही डेव्हलप करायचा प्रयत्न करू. आणि तो शब्द आम्ही पाळला. त्यावेळी गणेश नाईक साहेबांच्या हस्ते या सरोवर विहारच्या उद्यानाचं आम्ही उद्घाटन केलं. तिथे ग्रीनरी लावली. त्याचबरोबरीने सगळी जी झाडं आधीची होती त्यांचं संवर्धन करण्यातही थोडंसं आम्ही हातभार लावला. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खेळणी लावली. अशा बऱ्याचशा गोष्टी इथे आम्ही सुविधा उपलब्ध केल्या. तसंच आता हा सरोवर विहार असल्याने लोक इथे ऑफिस एरिया पण आहे, रेसिडेन्शियल आहे, तर लोक दुपारी जेवल्यानंतर सुद्धा वॉकला येतात, तर सकाळी येतात मॉर्निंग वॉकला. तर बसण्याची व्यवस्था, त्यानंतर हा जो एंड होता जिथून खाडी सुरू होते तिथेही बसण्याची व्यवस्था करण्याची आम्ही सोय केली. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही सुविधा इथे प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर हा भाग जो आहे तो आमच्या वॉर्डमधून पुन्हा दिवाळी गावामध्ये अटॅच करण्यात आला. परंतु आजही हा एरिया बघितल्यानंतर आम्हाला चांगलं वाटतं की त्यावेळी आमच्याकडे जे जुने फोटोज आहेत त्यांचे की अत्यंत वाईट अवस्थेत असलेला हा सरोवर विहार आणि आज जो लोक वापरतात ज्या प्रकारे सरोवर विहार, तर खूप आनंद आहे.